नांदेडमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्र समान सन्मानच्या आधारावर 13 नगरपालिका निवडणुकीसाठी ऐतिहासिक युतीची घोषणा। दिनांक 11 नोव्हेंबर 2025 नांदेड जिल्ह्यातील आगामी 13 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत ऐतिहासिक आघाडीची घोषणा केली आहे। समान सन्मान या त्रिसूत्रीवर आधारित ही युती स्थानिक पातळीवर जनहित, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली। यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार वाटाघाटी आघाडी संदर्भातील जागावाटप व निवडणुकीच्या रणनीतीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या राज्य समितीमार्फत जिल्हा स्तरावरील टीमने चर्चा केली। या चर्चेनंतर 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे लढणार असल्याचे निश्चित झाले आहे। पुढील निवडणुकासाठीही परस्पर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले। ओबीसी आरक्षणावरून ठाम भूमिका पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष लक्ष वेधले। वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका मांडली आहे। 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयावर न्यायालयीन निर्णय येईपर्यंत ओबीसींच्या राखीव जागा फक्त जुन्या ओबीसींनाच दिल्या जाव्यात। या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेने अधिक बळकट केली असून दोन्ही पक्षांनी सामाजिक समतेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे। या युतीमुळे नांदेडच्या स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ऐतिहासिक आघाडीमुळे निवडणुकीचे चित्र निश्चितच बदलणार आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार रवींद्र चव्हाण आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचितने च्या वतीने आमचे फारुक भाई यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला आणि सेक्युलर विचारसरणी घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचाही कौल या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि जो राष्ट्रवादी सोबतची तुमची महाविकास आघाडी ती घटक पक्ष तुमच्या आघाडी निश्चितच ती महाविकास आघाडी आमच्या सोबतच आहे आणि त्यामध्ये आणखी वंचित आघाडीची त्यामध्ये भर पडल्यामुळं निश्चितच येणाऱ्या ज्या नांदेड जिल्ह्यातल्या ज्या महास्थानिक स्वराज्य संस्था होतील आम्ही सर्व ताकदीनिशी पुढे लढून पुढे आम्ही जाणार आहोत।